सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपींबद्दल धक्कादायक खुलासा, ओळख पटली, पोलीस उपायुक्तांनी दिली महत्त्वाची माहिती। एक धक्कादायक घटना घडली असून बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आलाय। एक व्यक्ती सैफच्या घरात घुसला। सर्वात अगोदर त्याला घरात असलेल्या एका मोलकरीणने बघितले। हल्लेखोराला बघताच ती जोरात ओरडली। त्यानंतर आवाजाने सैफ अली खान हा देखील तिथे पोहोचला। यावेळी दोघांमध्ये काही वेळ झटापट झाली। हल्लेखोराने तब्बल 6 वार सैफवर केले। सैफ अली खानचा मोठा मुलगा इब्राहिम अली खान याने सैफला लीलावती रुग्णालयात दाखल केले। नुकतेच डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार सैफवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे। पोलीस उपायुक्त गेडाम यांनी दिली महत्त्वाची माहिती। सैफ अली खान यांच्या मानेला 10 सेंटीमीटरची जखम झाली आहे। हल्ल्यानंतर सैफ अली खान याचा रक्तस्राव जास्त झाल्याचंही सांगितलं जात आहे। आता पोलिसांकडून या हल्ल्याबाबत अत्यंत मोठा खुलासा करण्यात आलाय। पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी नुकतीच याबद्दलची माहिती दिली आहे। पोलीस उपायुक्त गेडाम यांनी सांगितले की आरोपीची ओळख पटली आहे। लवकरच त्याला आता अटक केली जाईल। 10 टीम यासाठी तयार करण्यात आल्या आहेत। तर घरफोडी आणि चोरीचे अनेक गुन्हे दाखल। हल्लेखोर हा सैफ अली खानच्या घरात जिन्याचा वापर करून पोहोचला होता। सैफच्या घरात आरोपी हा चोरीच्याच उद्देशाने घुसल्याचं गेडाम यांनी स्पष्ट केलंय। पुढे गेडाम म्हणाले की प्राथमिक तपासानुसार आरोपी हा सैफ अली खान यांच्या घरात चोरीच्या उद्देशानेच घुसला होता। आरोपी अटक होताच पुढची माहिती दिली जाईल। सैफ अली खानच्या घरात घुसलेल्या आरोपीवर यापूर्वी अनेक घरफोडी आणि चोरीचे गुन्हे दाखल आहेत, तर तो सराईत गुन्हेगार देखील आहे। पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केलाय। आरोपी हा शेजारच्या बिल्डिंगमधून सैफच्या घरात पोहोचला। हेच नाही तर तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्येही दिसला आहे। आता पोलिसांकडून स्पष्ट करण्यात येईल की लवकरच आरोपीला ताब्यात घेतले जाईल। मात्र या घटनेने मोठी खळबळ निर्माण झाली आहे। पोलीस सैफ अली खानच्या घरात परिसरात मोठ्या संख्येने उपस्थित दिसत आहेत। करीना कपूर हिच्या टीमकडून देखील नेमके काय घडले हे सांगण्यात आले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.